सर काय झालं हे? कसं काय झालं? हा अरे खूप लागलंय. बघू अजून कुठे कुठे लागलं. सॉरी सॉरी सॉरी. केवढं लागलंय बघू मला. राणी एक विचारू. हे म्हणजे आता तू जी काळजी करतेस ती मनापासून करतेस की ते पण नाटक आहे? खूप बोलायला सुचतंय का ह्या अवस्थेत सुद्धा? बघू मला अजून कुठे लागले. नाही मी ठीक आहे. हे बघा खोटं बोलू नका. चला नाही तर आपण लगेच हॉस्पिटलला जाऊ. चला. अरे खरंच म्हटलं ना मी. खरंच ठीक आहे. आय एम ऑलराईट. खरंच ना? का उगाच माझं मन ठेवण्यासाठी खोटं बोलताय तुम्ही? तरी मी म्हणत होते की मी नाही जात, मी थांबते. पण नाही, तुम्ही नाही ऐकत. सर तुम्ही काहीच ऐकत नाही बरं का. आता केवढ्याला पडलंय हे? काय गरज होती? कोणी सांगितलं तुम्हाला हे करायला? कशाला करत असता तुम्ही असलं काहीतरी? मला कळत नाही. तुझ्यासाठी. मी सांगितलं होतं का तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी करा? हे बघा तुम्हाला माझ्यासाठी काहीही करण्याची गरज नाहीये. जेवढं केलंय ना तेवढं पुरेसं आहे. चला आता इथं. आपण सर तुम्ही असे मध्येच घरी गेलात तर कुणी विचारेल ना तुम्हाला की का घरी आलात? काय सांगायचं मग? नाही ते पण खरंच आहे. म्हणजे काहीतरी कारण द्यावं लागेल. आता जे काही घडलंय ते थोडी सांगून चालेल. राणी हा कसला विचार करतेस? काही नाही. तुमच्याच बोलण्याचा विचार करत होते. बरोबर बोलताय तुम्ही. ही गोष्ट आता आपल्या दोघांमध्येच राहिली पाहिजे. घरी कळलं ना तर परत वाद होतील. चला बघूया. काय झालं असेल तिकडे? काही कळायला मार्ग नाहीये. फोन करून विचारू का? साहेब अहो आनंदाची बातमी सांगू का? काय? अहो आपल्या माणसांनी इंदिरा साहेबांना निभार मारलंय. काय? हो गजा काय सांगतोस काय? अहो हालतच बेकार करून टाकली त्यांची. गजा सुपर यार. सगळं माझ्या प्लॅन नुसार होत आहे. गजा मला इंद्राचं रडणं ऐकायचं आहे. विक्रांतचा फोन? हा का फोन करतोय? हॅलो. येस विक्रांत, टेल मी. फॅक्टरीत काही इश्यू झाला? नाही नाही इंदिरा, मी असताना असं कसं काय होऊ देईन? तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना? मला काही झालं नाही म्हणजे?
नाही म्हणजे तू अरे बुवांना शोधायला बाहेर गेलायस, ठीक आहे ना सगळं? नाही नाही मी ऑलराईट, ठीक आहे मी. बरं तू कुठेस आत्ता? बुवा सापडले का? नाही सापडले तर नाही आहेत अजून, शोधतोय मी त्यांना. अच्छा, बुवा सापडले नाही अजून? इंद्रा मला टेन्शन आलं यार. टेन्शन तर मला पण आलंय, पण डोंट वरी, शोधतोय आम्ही त्यांना, सापडतील ते. ओके ओके. इंद्रा तू ठीक आहेस ना? काय झालं? नाही नाही काय नाही, अचानक ब्रेक दाबला सो थोडं पाठीला झटका बसला. इंद्रा किती खोटं बोलशील रे. तुला धक्का मी दिलाय. सगळं शरीर ठणका मारत असेल ना तुझं. विक्रांत काय रे? हां हां हॅलो. हां आहेस ना तू लाईनवर? हो हो हो. इंद्रा बघ तू काळजी घे, डोंट वरी, बुवा सापडतील. मी आहे, मी सांभाळीन सगळं फॅक्टरीमध्ये. हां बाय. सर अहो तुम्ही जर असं चाललात तर सगळ्यांना कळेल की तुम्हाला काहीतरी झालंय. जरा चेहरा तरी नीट करा. आता ठीक आहे? नाही आता बघ हे ठीक आहे? थोडं हसलात तर बरं होईल. एवढं बस. हा थोडं ताट चाला. आणि इंद्रा कुठे गेला होतात? काय झालं? आणि तू ऑफिसला गेला होतास ना? हो मी ऑफिसवरूनच येतोय. आज मीटिंग्स नव्हत्या खास आणि कामही काही जास्त नव्हतं, सो आय थॉट जावं घरी लवकर. काम कमी असल्यावर तू लवकर घरी कधी येत नाहीस, मग आजच कसा आलास? हो नाही येत मी तसं, पण मला वाटलं आज थोडा टाइम स्पेंड करता येईल ना तुमच्यासोबत, सो आलो. नक्की आम्हाला वेळ द्यायचा म्हणूनच आलास ना? हे काय आहे हे? मला असं वाटलेलं मी ऑफिसमध्ये लवकर आल्यावर तू खुश होशील. तू मलाच प्रश्न विचारतेस. ठीक आहे मी जातो. अरे नाही नाही तसं नाही, मी अगदी सहजच म्हणाले. मग ही तुझ्या बरोबर कशी काय आली? ते मी बुवांना शोधायला गेले होते. आबांना विचारूनच गेले होते तसं. वाटेत हे भेटले, मग सोबत घेऊन आले. बरं बरं जा, तू हातपाय धुवून घे, फ्रेश हो. काय रे, काय झालं? नाही कुठे काय, मी येतो. हे दोघं माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहेत. वहिनी, जेवायला काय बनवायचं आज? वहिनी, वहिनी. हा काय अशा एकदम गडबडताय? काय झालं? काही नाही, ते तू अचानकच पाठीमागनं आवाज दिलात ना, म्हणून थोडी दचकले. नक्की ना?
का माझ्यापासून काही लपवताय? नाही काही नाही. तुझ्यापासून काय लपवणार ना. बरं, मला सांगा, राणी कुठे गेली होती? काय विचारते मी? राणी कुठे गेली होती? अगं राणी होय, ती इथंच कुठेतरी गेली असेल ना. इथेच म्हणजे कुठे? नाही, मगाशी किचन मध्ये काम करत होती ना, मग अचानक अशी कुठे गेली होती? मालती, मगाशी अगं अचानकच राणी धावत पळत घराच्या बाहेर गेली. का गेली मला नाही माहिती ग. धावत पळत गेली? हो. इंद्रा आणि राणी दोघे एकत्र घरी आले. काय चाललंय काय या घरात? मी, तुम्ही सगळे माझ्यापासून काही लपवाछपवी करत नाही आहात ना? अगं मालती, खरं सांगते मी, मला खरंच माहिती नाही अगं. मीच केव्हापासून विचार करते ती अशी पळत का गेली असेल. याचा अर्थ राणी आणि इंद्रा माझ्याशी खोटं बोलले. बहिणी, नेमकं काय झालंय? नाही म्हणजे राणी अशी धावत पळत अचानक गेली, याचा अर्थ त्यामागे काहीतरी कारण असेल ना? अगं मला खरंच माहिती नाहीये, पण हा तिला कुणाच तरी फोन आला आणि त्यानंतर ती अचानकच पळत गेली. फोन? कोणाचा फोन? इंद्राचा? राणीच्या आईचा? कोणाचा? अगं मी खरंच सांगते, कुणाचा फोन आला ते खरंच मला माहिती नाहीये ग. असं कसं माहित नाही हो बहिणी? ती राणी तुम्हाला सगळं काही सांगते ना, मला खरं खरं सांगा. कुणाचा फोन होता मला माहिती नाही, मी तोच विचार करते. बहिणी, मला चिडायला भाग पाडू नका, सांगून ठेवते. हे बघ मालती, मी खरंच सांगते, मला खरंच माहिती नाहीये ती कुठे गेली ते. आणि जर मला माहिती असतं ना तर मी तुला सांगितलं असतं. इंद्रा राणी दोघे एकत्र घरी आले. त्यात इंद्रा काहीतरी लपवत होता असं मला तरी जाणवत होतं. नेमकी काय गडबड आहे ना कोणास ठाऊक. तर राणीचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. बघू मला कुठे लागली. नाही, असू दे. बघू म्हटलं ना, दाखवा. मी मदत करते. केवढं लागलंय? सराव केवढं लागलंय तुम्हाला, तरी सुद्धा काहीच नाही असं म्हणताय.
काही नाही ते ऍक्च्युली काही बोलू नका. थांबा, मी आलेच. राणी, तुझी काळजी बघून या जखमांचा मला अजिबात त्रास जाणवत नाही. उलट छान वाटते. तू माझी अशी काळजी घेणार असशील, तुझ्या हाताने माझ्या जखमा भरणार असशील, तर आयुष्यभर माझ्यावर असले अटॅक झालेले चालतील मला. एवढं लागलंय ते. कोणी सांगितलं होतं नको तो शहाणपणा करायला? हा, जे जमत नाही आपल्याला ते करू नये माणसानं. तरी मी म्हणत होते मी जाते माझ्या बुवांना शोधायला, पण नाही. मला त्रास द्यायला आवडतो ना तुम्हाला, म्हणून तर लग्न केलं तुम्ही माझ्याशी. द्या आता, अजून त्रास द्या. अरे सॉरी सॉरी. असं काय बघताय? नाही, काय नाही. विचार करत होतो एखाद्या व्यक्तीला आपली एवढी काळजी कशी वाटू शकते. म्हणजे तू म्हणतेस ना आपली मैत्री संपली आहे. आय डोंट थिंक आपली मैत्री संपली आहे. कशावरून? तुला माझी एवढी काळजी वाटलीच नसती. हे बघा, मी फक्त माणुसकीच्या नात्याने हे सगळं करते. दुसरं कुठलंही नातं मला नको. आणि तुम्ही माझ्या बुवांना शोधायला गेले होतात तेव्हा तुमच्या बरोबर हे सगळं झालं, म्हणून मी फक्त मदत करते, एवढंच. आयुष्य एक म्हणजे नक्की त्याच रिझनसाठी करतेस ना तू? हो. आणि तुम्ही हे सगळं कशासाठी करते? काय कारण आहे? या प्रश्नाचं उत्तर मी ऑलरेडी दिलंय. तुला नाहीये माझ्यावर विश्वास, मी काय करू? विश्वासघात करणाऱ्याने विश्वास आणि अविश्वासाच्या गोष्टी करायच्याच नसतात. कसं आहे राणी, प्रत्येकाला एक चूक माफ असते. पुन्हा एकदा संधी प्रत्येकाला मिळू शकते. पुन्हा एकदा विश्वास ठेवला जाऊ शकतो. कशासाठी? पुन्हा अपेक्षा भंग करून घेण्यासाठी, पुन्हा हताश होण्यासाठी, पुन्हा नात्यांमधला विश्वास तुटण्यासाठी. आणि तुटलेलं जोडता येतं, फाटलेलं शिवता येतं आणि मोडलेलं रिपेअर सुद्धा करता येतं. फक्त आपली इच्छा असली पाहिजे. पण तुटलेलं जोडलं, फाटलेलं शिवलं, बिघडलेलं दुरुस्त जरी केलं ना, तरी सुद्धा कधीतरी ते फाटलं, तुटलं, बिघडलं होतं, ह्याच्या खुणा तर राहतातच ना. पण जर आपण प्रेमाच्या चांगल्या आठवणींच्या नवीन खुणा तयार केल्या ना, तर नातं तुटलेल्या खुणा सुद्धा विसरता येतात. येत असतील ना. पण कोणीतरी जर नात्यामध्ये जखमा दिल्या असतील तर त्याचे व्रण सुद्धा राहतातच ना. आणि माझ्या मनात सुद्धा हे व्रण कायम राहते. तुम्ही माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही तर जनावरांच्या गळ्यामध्ये लोणनं घालतात ना, ते घातले. कारण मी तुमच्या ताब्यात राहावं. आणि माझी चूक झाली आहे. मी 100 वेळा माफी मागितली आहे त्याची. आता सगळं काही विसरून पुन्हा एकदा नव्याने मैत्री सुरू करायला काय हरकत? माझी हरकत आहे आणि कायम असणार आहे. आता आपल्यामध्ये कुठलंही नातं नाही. नातं नाही. मग काय एवढी काळजी करतेस माझी? का धावत पळत आलीस माझ्यासाठी? मी तुला जखमा दिल्यात, माझ्या ओल्या जखमांवर का पुंकर मारतेस? बोल ना. हे बघा, मी हे सगळं माणुसकीच्या नात्याने केलंय, बस. नाही बाई. तुझ्या मनात एक आहे आणि ओठांवर वेगळंच. नाही, मी तुमच्यासारखी नाही.
मनात बदल्याची भावना ठेवून समोरच्या माणसाला गुलाम बनवायचा विचार ना फक्त तुमच्यासारखी माणसं करू शकतात. आणि मी काय केलं म्हणजे तुझा राग जाईल? राग, अहो राग आणि दुखावलं जाणं यातला फरक सुद्धा कळत नसेल ना तर काय बोलणार आहे मी तुमच्याशी. जाऊ दे, तुम्ही माझं मन वळवण्याचा प्रयत्न करू नका, कारण आता ते कधीच वळणार नाही. आपल्यात आता कधीच कुठलंच नातं निर्माण होऊ शकत नाही. तुला माझं म्हणणं एकदा समजून घेतलंस तर खूप बरं होईल. नाही ऐकायचंय मला काय, किती वेळा सांगू. झाला तेवढा गोंधळ पास झाला, पुरे करा आता. आणि कुठल्या तोंडाने समजवणार आहात तुम्ही? हे जे काय सगळं झालंय ना त्याला तुम्हीच जबाबदार आहात. बुवा असे अचानक गायब झाले त्याला सुद्धा तुम्हीच जबाबदार आहात. माझ्या आयुष्याची वाट लागली त्याला सुद्धा फक्त तुम्ही आणि तुम्हीच जबाबदार आहात. ही माझ्या इंद्रावर आवाज चढवून बोलते, एवढी हिंमत झाली हिची. आता हिला हिची लायकीच दाखवते. त्यामुळे आता माझ्या माग माग करून मला त्रास देणं बंद करा. आवाज खाली करायचा. आई, आई, माझ्या इंद्राला बोलायची हिंमत कशी झाली का तुझी? अगं लायकी आहे का तुझी? आई बस, तोंडाला येईल ते बोलू नकोस प्लीज. आणि मुळात आम्ही बोलत असताना तू अशी आत कशी येऊ शकतेस? आणि काय भाषा आहे ही तुझी बोलायची? तेव्हा तू मला काय जाब विचारतोयस? अरे हे तुला वाटेल तसं बोलतीये. तिला बोलायचं सोडून मला जाब विचारतोयस. आणि आई आहे मी तुझी. माझ्या मुलासाठी मी कुठे येऊ शकते, कळलं? एकतर मी तुझ्याशी बोलायलाच आले होते, पण माझ्या कानावर जे पडलं ना ते मला सहन झालं नाही, म्हणून अशी आतमध्ये आले. तुझ्यावर होत असणारे आरोप मला सहन झाले नाहीत ना, म्हणून अशी धडकन आतमध्ये आले. त्यामुळे मला जाब विचारायच्या भानगडीत पडू नकोस. मुळात हे घर माझं आहे, मला कोणाच्याही परवानगीची गरज नाही, कळलं? काय गे, माझ्या लेकावर नको नको ते आरोप करतेस तू. हिंमत कशी झाली तुझी? अगं दीड दमडीची लायकी नसलेली तुझ्यासारखी माणसं माझ्या इंद्रावर बोट उचलणार? बोल ना, आता का थोबाड बंद झालं तुझं? बोल. आई प्लीज हात सोड, तिचा तिला त्रास होतोय. अगं सोडणार नाही. प्लीज माझा मनस्ताप होईल असं काही वागू नकोस प्लीज. ही तुला नको नको ते बोलतीये आणि तू हिचीच बाजू घेतोयस आणि स्वतःच्या आईवर आवाज चढवतोयस. हे यार, तुला मध्ये पडायची काय गरज होती आई? मला कळत नाहीये मी तुम्हा दोघींना कसं समजवू. हे फ्रस्ट्रेशन कमी होण्याच्या ऐवजी वाढतच चाललंय. हे काय आहे? हा? कसले वळ थे?